हॅलो एव्हरीवन, स्टिचन हॉस्पिटलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज जे बघणार आहोत ते आहे प्रिन्सेस कट, म्हणजे 3 पीस प्रिन्सेस कट, जो क्रॉसपट्टी लावून आपण बनवणार आहोत. नॉर्मली प्रिन्सेस कट हा पण खूप छान बसतो. ज्यांची चेस्ट वगैरे मोठी असते त्यांना आपण क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कट बनवू शकतो. तर चला बघूया. तर इथे मी जी हाईट घेतलेली आहे ती पूर्ण आपल्याला जेवढी रेडी आहे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा, जर 13 रेडी असेल तर आपल्याला 14 इंच घ्यायची आहे. जर 14 इंच आपल्याला रेडी करायची असेल तर 15 इंच घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण उंची प्लस 1.5 इंच 1 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे बोटनेक बनवायचं आहे. मला बोटनेकमध्ये मी प्रिन्सेस कट दाखवत आहे तुम्हाला 3 पीसचा. तर बोटनेक माझा शोल्डरचा हाफ घेतलेला आहे. शोल्डर आहे माझं 15 इंच, तर मी घेते आहे 7.5 इंच. आपण जेवढं शोल्डर घेतलेलं होतं मी तेवढंच आर्म घेते आहे. बोटनेकमध्ये नेहमी तुम्हाला तेच करायचं आहे, जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढंच आर्म घ्यायचं आहे. इथे आपण बरोबर अगदी व्यवस्थित येतं आहे का बघणार आहोत मेजरमेंट, आणि इथून आपल्याला चेस्ट टाकायची आहे. आता आपल्याला जे आपण आर्म घेतलेलं होतं तिथून बरोबर सरळ आपल्याला चेस्टची घ्यायचं, रुंदी घ्यायची आहे. चेस्टची रुंदी आपली जेवढी आहे त्याचा 4th करायचा आहे. तर माझी चेस्ट आहे 14, तर मी त्याचा 4th केला आहे 10 इंच आणि प्लस 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. जर 40 असेल तर आपल्याला त्याचा 4था भाग घ्यायचा आहे. म्हणजे 40ची चेस्ट आहे तर मी 10 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेली. खाली वेस्टला पण आपल्याला सेम करायचं आहे. आपण जेवढं वरती चेस्टला घेतो आपण तेवढंच खाली वेस्टला पण घेणार आहोत. आणि नेहमीसारखं आर्म होलमधून आपण बोटनेकमध्ये सुद्धा आपण 1.5 इंचाचीच मार्जिन देणार आहोत. 1.5 इंचाचा शेप देणार आहोत. तर हे झालेलं आहे आपलं आर्म होलचा शेप, आणि आपण हे करून घेतो आहे कट. हे आहे बॅक साईड. तर बॅक साईडचा नेक मी कट केलेला नाही, कारण की अजून नेक माझा कन्फर्म नव्हता कोणता बनवायचा आहे. फक्त बोटनेक करायचा आहे हे फिक्स होतं, म्हणून मी नेक काही याच्यामध्ये कट केलेला नव्हता. आणि आता आपल्याला समोरचं प्रिन्सेस कटचं जे मेजरमेंट काढायचं आहे तो आपण ओपन भागाकडनं बंद बाजू ठेवलेली आहे. तर आपल्याला ॲज इट इज जसं मी ठेवलेलं आहे तसं तुम्ही ठेवून घ्या, जेणेकरून म्हणजे काय होतं तुम्हाला इथे पेपर कटिंगची गरज पडत नाही. तुमचा कपडा म्हणजे आता हे 80 सेंटीमीटरमध्येच बोटनेक होतं आहे आणि स्लीव्ज पण आहे माझ्या 5 ते 6 इंचाच्या स्लीव्ज आहे रेडी. तर इथे मी ॲज इट इज जसं बॅक साईड ठेवलं ते तसंच ठेवून मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जे बरोबर बघतोय तो आहे शोल्डर आणि आर्म होल, ते व्यवस्थित आपण करून घेतो आहे एकदा. आर्म होल जो 7.5चा घेतला तर तो आपण 7.5 करून घेतलेला आहे. आणि शोल्डर पण आहे व्यवस्थित आहे का मोजून घेतलेला आहे. आपण इथे 1 इंचाचा शेप दिलेला आहे फ्रंट साईडला देण्यासाठी. आता इथे आपण काय करणार आहे, आपल्या ब्लाऊजला फुगा नाही पडावं म्हणून हा जो आर्म होल असतो तिथे अर्धा इंचालाही कमी, म्हणजे 2 लाईन आपण मध्ये घेणार आहोत. असं थोडंसं क्रॉस येईल असं. आणि इथून बघा तुम्ही आता आपला अर्धा इंच आतमध्ये गेला आहे शेप. याने काय होतं की तुमच्या ब्लाऊजला फ्रंट साईडनी अजिबात फुगा पडत नाही, किंवा तुमची जी फिनिशिंग आहे ती पण एकदम छान येते. जे फुगताना समोर फुगा पडताय त्या पद्धतीने हे असं ट्रिक वापरली तुम्ही तर अजिबात फुगा पडणार नाही. आणि हा जी लाईन आहे मिडल, तर त्याला आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. मिडल जो आहे तो मिडलमधून आपल्याला अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे आतमधला शेप देणार आहे. जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर तुमच्या ब्लाऊजला फुगा अजिबात पडत नाही. तर याच्यामध्ये आता आपण नेक टाकून घेऊया. तर जो माझा नेक आहे तर तो घेतलेला आहे मी 4 इंचाचा मी नेक घेते आहे रुंदीला. नेक जी विथ आहे आणि नेकची पूर्ण हाईट पण आपण बोट नेकची समोरून 4.5, तुम्हाला 4 पाहिजे 4.5पर्यंत पाहिजे असेल तर तुम्ही 4.5 घेऊ शकता, किंवा मग 4 जर पाहिजे असेल तर 4 घेऊ शकता. आता इथं मला 4.5 रेडी करायची आहे. मी त्याच्यासाठी 5 इंच घेतलेली आहे, कारण शोल्डरमध्ये पण थोडंसं कमी होऊन जातं. आणि त्यांना बोटनेक तर पाहिजे होता पण खूप वरती नको होता, म्हणून मी 5 इंचाचा घेतलेला आहे. तुम्ही 4 इंच घेतला तरी पण चालून जातो. इथे आपण सेम स्क्वेअर काढून शेप दिलेला आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे. तर क्रॉसपट्टी घेतलेली आहे आपण. ओपन बाजू आहे तिकडनं 3 इंच आणि इकडच्या मार्जिनच्या साईडने 2.5 इंच. दोन्हीच्यामध्ये आपला अर्धा इंचाचा शेप तरी असला पाहिजे, अर्धा इंचाचा फरक तरी असला पाहिजे. तर आपण इथे शेप देऊन घेतो आहे. या पद्धतीने शेप दिल्याच्या नंतर आता आपण हे जे आहे इथे आपल्याला तर पहिले आपल्याला चेस्टचा 10वा पार्ट घ्यायचा आहे. म्हणजे 40ची चेस्ट आहे तर त्याचा 10वा पार्ट आहे 4 इंच. 4 इंचला मार्किंग केली आणि हाईटला आपण पूर्ण 4 इंचच घेतो आहे, जो आपल्याला आपला बस्ट पॉईंटपर्यंत घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आर्म होलमधून 1.5 इंच घेतलेलं होतं आणि आपण इथे 2 इंचाची सोडलेलं आहे, त्याला असा शेप देऊन घेतो आहे. तुम्ही इथे बघू शकता हे 2 इंच आपण जेव्हा इकडे सोडलेलं आहे ते मार्जिनला आपल्याला कमी पडावं नाही म्हणून आपण मार्जिनच्या साईडने परत 2 इंच घेणार आहोत. आणि वरती पण मी 1 इंच वाढवलेलं आहे, कारण की जॉईनमध्ये थोडंसं एक्स्ट्रा स्टिचिंगला जर गेलं तर आपल्याला फिटिंगला कमी पडतं चेस्टला, म्हणून मी इथे वाढवून घेतलेलं आहे दोन्ही साईडने.
तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण याला आता कट करून घेऊया. अगदी सोपं आहे, जसं आपण प्रिन्सेस कट करतो अखंडवाला तसं आहे, फक्त क्रॉस पट्ट्या वेगळ्या काढायच्या आहे. हा बघा मी कट करून घेतला आहे, हा त्याच्यामधला भाग होता. आता त्याच्यानंतर आपला हा जो कपडा उरलेला आहे, सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये क्रॉसपट्टी काढून घेऊया. जो आपण बॅक साईड काढलेली असती ना, त्याच्या बाजूचा उरलेला असतो कपडा, त्याच्यामध्ये आपण क्रॉसपट्टी, तिथे आपण 3 इंच घेतलेलं होतं, तिथे अर्धा इंच वाढवणार आहोत क्रॉसपट्टीसाठी. 3 इंच घेतलेलं आहे, 3.5, आणि इकडं 2.5 होतं मार्जिनच्या बाजूनं, तिथे घेतोय आपण 3 इंच. तर इथे आपण सेम जसं तिथे क्रॉसपट्टीला शेप दिला होता तसंच आपण इथे पण शेप देऊन घेणार आहोत आणि सरळ कट करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता आपण अशा पद्धतीने क्रॉसपट्टी काढलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जे आहे ते काढायचे आहेत स्लीव्ज. तर स्लीव्जसाठी काय होतं, कधी कधी खूप म्हणजे स्लीव्ज पुरत नाही, स्लीवची घडी जी असते ती पुरत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला स्लीव्जमध्ये जॉईन कसा द्यायचा आहे ते पण, म्हणजे जॉईन कसा काढायचा आहे ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण ही जी फोड बाजू होती ती अशी हे करून घेतलेली आहे, एकमेकावर टाकून घेतलेली आहे. आणि घडी तुम्हाला किती घ्यायची आहे त्याच्यानुसार मोजू शकता. तर मला 9.5ची घडी घ्यायची होती, 9ची घडी घ्यायची होती. तर आपण 9च्या घडीनुसार जेवढं घडी घ्यायची तेवढं आपण मोजून घेतलेलं आहे. आता इथे थोडासा गॅप आलेला आहे माझा, तुम्ही बघू शकता 2 इंचाचा गॅप आहे. तर मी 2 इंचाचा जो आहे तो एका साईडनं मी जॉईन देणार आहे 2 इंचापर्यंत. तर आपण एवढी घडी रेडी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण आता इथे रेग्युलर मेजरमेंट जशी स्लीव्स टाकतो तशी स्लीव्स टाकणार आहे. हे जे जॉईंट दिसते ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. जेव्हा तुमचं स्लीव्स रेडी कटिंग होऊन जाते तर तेव्हा तो जो जॉईंट आहे तो आपल्याला कट करायचा आहे. तर तुम्हाला मी इथे दाखवून देते. आता माझी रेग्युलर स्लीव जी आहे ती मी 6 इंचाची घेते, म्हणजे मला रेडी करायची आहे 5 इंचाची. तर मी हाईट घेतलेली आहे 6 इंच. त्याच्यानंतर आपली ही जी ओपन बाजू असते आपण तिकडनं पण 6 इंच मोजून घेऊया तिकडनं. आणि त्याच्यानंतर खाली 2.5 इंच घ्यायचं आहे. तिथं सरळ आतमधल्या बाजूने 2 इंच घ्यायचं. आणि जो तो दोन्हीचा डॉट आहे, म्हणजे दोन्हीचा जो आपण मार्किंग केलेलं आहे त्याचा मिडल काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण 7.5चा मिडल काढतो. हे 7.5 कंपल्सरी सगळ्यांचं येईल हे नाही, फक्त मी मिडल काढायचं आहे असं सांगते. आणि त्याच्यानंतर मिडल काढल्याच्यानंतर जो मिडलचा डॉट येतो तिथून दोन्ही बाजूने अर्धा इंच आपल्याला दोन्ही पण साईडनं घ्यायचं, म्हणजे मध्ये जो गॅप सुटतो तो 1 इंचाचा सुटतो. त्याच्यानंतर हे बघा आपण आपली स्लीव्ज एकदम छान पद्धतीने रेडी झाली आणि आपण तिला कट करून घेतोय. आता आपला हा जो जॉईंट आहे तो कसा काढायचा. आता आपण सगळ्यात पहिले हा जो कपडा उरतोय तो ह्या जॉईंटवर ठेवणार आहे. तर आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढा तुम्ही खालून ठेवू शकता किंवा वरतून ठेवू शकता, ज्या बाजूने तुम्हाला इझी जाते त्या बाजूने तुम्ही ठेवू शकता. मी वरतून ठेवलेलं आहे, बरोबर शेपमध्ये कट करून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू एकदम इझी पद्धत आहे जॉईंट लावायची. लावणं तर एकदम इझी आहे, तुम्हाला तर मी ते दाखवूनच देणार आहे व्हिडिओमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण कटिंगला पण एकदम सोपं आहे आणि स्लीव्जला दोन्ही साईडने तुम्हाला जॉईंट लावायचं काम पडत नाही, म्हणजे एकाच साईडनं जॉईन येतो फ्रंट बाजूने. तर तुम्ही इथे बघू शकता छान पद्धतीने आपला इथे जॉईंट पण कट झालेला आहे. आता आपल्याला हे सगळं जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून कट करायचं आहे. जसं आपण नेहमी बाकीचे ठेवून करतोय तसं सेम याच्यावर ठेवूनच मेन फॅब्रिकवर ठेवून कट करून घेणार आहोत आपण आता याला. आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये म्हणजे फक्त 3 पीसची जे प्रिन्सेस कट आहे तो सांगितलेला आहे. स्टिचिंग याच्यामध्ये दाखवलेलं नाही, कारण की पूर्ण ब्लाऊज स्टिचिंगला खूप म्हणजे व्हिडिओ मोठा होत होतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की स्टिचिंग दाखवणार आहे. तर तुम्ही ते आपलं हे मेन फॅब्रिक आहे, इथे मला स्लीव्ज काढायच्या होत्या, मी इथे स्लीव्ज ठेवणार आहे. आणि बॅक नेक वगैरे या पद्धतीने ठेवलेलं आहे, तुम्ही इथे पूर्ण बघू शकता. तर आपण अशी कटिंग करून पूर्ण घेणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.